हॅलो फ्रेंड्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण सिलेबस डिकोडिंग सिरीज बघत आहोत. GS2चा आपण सिलेबस बघत आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण शिक्षण आणि आरोग्य याच्या संदर्भातलं जे काही सिलेबस पॉईंट्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. ते आपले इन डिटेल आपण डिकोड करणार आहोत. ठीक आहे. आधीच्या सिरीजमध्ये आपण सामाजिक न्याय आणि ह्या सगळ्या इतर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ते तुम्ही नक्की बघून घ्या. आता आपण शिक्षण आणि आरोग्य याच्या संदर्भात बघणार आहोत. कशा पद्धतीनं मीन्सला क्वेश्चन येऊ शकतात किंवा प्रिलिमला ह्या सगळ्या गोष्टी आपण सिलेबसमध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रिपेअर केलं पाहिजे ते आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट सिरीज आहे. आपण इन डिटेल सिलेबस डिकोड करतो. मायक्रो पॉईंट सुद्धा आपण बघितलेले आहेत. हिडन पॉईंट्स असतात सिलेबसमध्ये, ते पण आपण याच्यामध्ये बघत आहोत. ठीक आहे. दिस इज अबाउट मी. 2022 सालचा UPSC 22च्या बॅचचे UPSC टॉपर आहे मी. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी गायडन्स दिलेला आहे, आजही देत आहे. ठीक आहे. NLP कोच म्हणून मी काम करतो. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तुम्ही ऐकलं असाल. त्याचबरोबर लाईफ कोच, माइंड कोच, माइंडसेट ट्रेनर, हाय एक्झाम माइंडसेट ट्रेनर म्हणून मी काम करत आहे. त्याचबरोबर मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करत आहे. ठीक आहे. दिस इज माय पॅशन. सुरू करूया. बघा, शिक्षण त्याच्यामध्ये आपण बघितलं की RTA ऍक्ट. ठीक आहे. तर हे बालकांसंदर्भात आपण मागच्या सेशनला बघितलं की त्याचं पण आपण ओव्हरऑल शिक्षणमध्ये आपल्याला काय शिक्षण हक्क कायदा RTA ऍक्ट जो आहे तो 2009चा खूप महत्वाचा आहे. हा घटक हक्क आणि कायदे या उपविभागात येतो. संवैधानिक आधार काय आहे बघा, 21 कलम ए, 21A आणि 86वी घटनादुरुस्ती 2002ची. हे आपल्याला फॅक्च्युअल माहिती पाहिजे. ठीक आहे. हे आपण मधून बघणारच आहोत. बट आपल्याला ह्याचं काय प्रोव्हिजन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऍक्टच्या प्रोव्हिजन्स बघायचे. हे महत्वाचे कायदे आहेत ना. ठीक आहे. मग कायद्यामध्ये काय आपल्याला तरतुदी काय आहेत कायद्याच्या ते बघायच्या आहेत. कायदा निर्माण होताना काय पार्श्वभूमी मी ऑलरेडी सांगत आलेलो आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय कायद्याचं फलित काय मिळालेलं आहे, काय सुधारणा होत असतील तर त्या सुधारणा काय आहेत, कायदा एखादा असेल तर कुठली कमिटीने रिकमेंड केला होता काय कशा ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. महत्वाच्या तरतुदी काय त्या अनुषंगाने ह्या पद्धतीने बघायला लागेल. शाळा प्रवेशासाठी कोणतीही स्क्रीनिंग टेस्ट किंवा कॅपिटेशन फी घेता येणार नाही. ह्या सगळ्या तरतुदी बघून घ्या तुम्ही. हे कायदा तुम्ही ऍक्च्युली काय करा, हा कायदा तुम्ही गुगल सर्च करून आहे ना त्या पद्धतीने प्रिपेअर करा. असे कुठलेही कायदे ज्यावेळी येतात ना तर त्याचे कायद्याचे प्रोव्हिजन्स काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. हाच सोर्स आहे आपल्याला व्यवस्थित. ठीक आहे. तर त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने आहे, हे सगळ्या पायाभूत सुविधांची कमतरता, गुणवत्तेचे आव्हान, ह्या सगळ्या गोष्टी, असरचा रिझल्ट. आता शिक्षण म्हटलं की नाही, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. करंटमध्ये आपल्याला तुम्हाला हा डेटा मिळेल की असर ह्याचा रिपोर्ट. लक्षात ठेवा, मी वेगवेगळे रिपोर्ट नीती आयोगचे वगैरे हे सांगितलेले आहेत. तर ते तुम्ही व्यवस्थित बघायचे आहेत त्यावेळी. तर शिक्षणासंदर्भात असरचा रिपोर्ट हा खूप महत्वाचा मानला जातो. हा डेटा तुम्ही एक्झाममध्ये मीन्सचा लिहिताना ह्याचा डेटा तुम्ही व्यवस्थित मेन्शन करायचा आहे. ठीक. खूप महत्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. ठीक आहे. नवीन आलेले म्हणून तोटक नवल. बट हे 2020चं शैक्षणिक धोरण काय आहे. ठीक आहे. GS2 मध्ये सार्वजनिक धोरण, पब्लिक पॉलिसी अंतर्गत यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये शालेय शिक्षण कशा पद्धतीचं आहे, काय सुधारणा केली. आता हा सुद्धा तुम्ही इंटरनेटवरून ह्याचा सगळा बघा किंवा एक काय करेन छोटंसं लेक्चर मी घेईन ह्या शैक्षणिक धोरण कसं आहे ते. ठीक आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी कशा पद्धतीने, हे सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू. मग याच्यामध्ये पायाभूत स्तरावर कशा पद्धतीने, उच्च शिक्षणावर कशा पद्धतीने, प्रशासकीय, हा पार्ट SC साठी खूप महत्वाचा आहे. का एज्युकेशनल रिफॉर्म्स, शिक्षण सुधारणा ह्याच्या अंतर्गत. मग आता याच्यामध्ये काय करावं लागेल, थोडंसं तुम्हाला शिक्षणासंदर्भात आपली वाटचाल कशी राहिलेली आहे, स्वतंत्रता ह्या हिस्ट्रीमध्ये कव्हर होऊन जाईल तुम्हाला. बट एक माहिती पाहिजे तुम्हाला, त्याचं नॉलेज पाहिजे. आणि हे GS2ला मग ह्या अँगलनं तुम्हाला बघायला लागेल. मग प्रशासकीय सुधारणा काय, MHRDचं नाव बदलून काय HRD ह्याचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय केलं, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असे करण्यात आले. आणि 2030 पर्यंत काय शालेय शिक्षणात 100% जो काय ते ग्रॉस एनरोलमेंट रेशो साध्य करणं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं. ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे, मग हे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. लक्षात येते काय, हे फक्त ढोबळमानाने सुधारणा. पण तुम्हाला एखादं काही नवीन पॉलिसी आली असेल तर काय लॉंग टर्म इम्पॅक्ट, शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, याच्यानं काय फलित प्राप्त होईल, उद्देश काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघायच्या आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. उच्च शिक्षण सुधारणा, हायर एज्युकेशन रिफॉर्म मध्ये काय आहे, UGC आणि AICTE हेकी आणि हेकी ही आता एकच नियामक संस्था
स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. ठीक आहे, मग त्याच्याने काय होणार आहे, काय सुधारणा होतील, काय बदल होतील, ठीक आहे, त्या कशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंगवर चेंज होईल ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. ऑटॉनॉमी, महाविद्यालयांना श्रेणीबद्ध स्वायत्ता देण्याचा आहे आणि डीम टू बी युनिव्हर्सिटी हा दर्जा सुलभ करायचा आता. ठीक आहे, आपण ऐकतो डीम टू बी युनिव्हर्सिटी वगैरे. परदेशी विद्यापीठे, जगातल्या टॉप 100 विद्यापीठांना भारतानं कॅम्पस सुरू करण्याचे परमिशन दिलेले आहे. त्यामुळे काय आता परदेशी शिक्षण जे आहे ते इथं आपल्याला भारतात परदेशी विद्यापीठाचं शिक्षण जे आहे ते भारतात घेता येणार आहे. ही सुलभता देण्यात आलेली आहे. मग याच्याने काय होईल, आता याच्याने विचार करायचे ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे, याच्यामुळे काय बदल होईल. लक्षात आहे, ग्लोबल एज्युकेशन आपल्याला कशा पद्धतीने भारतात मिळेल. फॉरेन युनिव्हर्सिटीचे टायप केल्यामुळे कशा पद्धतीने शिक्षणाचा प्रवाह जो भारतात येणार आहे किंवा भारतीय विद्यापीठांचा सुद्धा कशा पद्धतीने टायप फॉरेनशी होणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या व्यवस्थित अभ्यासायचं आहे. संशोधन, ठीक आहे, आता ऑब्व्हियसली ग्लोबल एज्युकेशन आपण घेतोय त्यामुळे काय होणार आहे, संशोधनाला चालना मिळणार आहे. संशोधक वृत्ती वाढायला लागणार आहे, शोधक वृत्ती वाढायला लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता काय होणार आहे, ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे काय होणार आहे, अपॉर्च्युनिटीज, फॉरेनमध्ये अपॉर्च्युनिटीज प्राप्त होणार आहे. नव्या संधी, नव्या वाटा प्राप्त होणार आहेत शिक्षणामधल्या. तर याच्याने कशा पद्धतीने बळकटीकरण होणार आहे, शिक्षणाचं कसं सक्षमीकरण होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये प्रोज आणि कॉन्स दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. लक्षात येते का? ठीक आहे. संस्थात्मक संरचना जसे की NCERT, SCERT, UGC, NAC आणि न्यूपा यांच्यासारख्या संस्थांच्या कार्याचा अभ्यास तुम्ही करा. सगळ्यात बघा NCERTचं कशा पद्धतीने, आता NCERT मध्ये जे काय आहे तो पाठ्यक्रम जो आहे तो बदलण्याचा हे चालू आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीने, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. सरकारी योजना, समग्र शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना. आता का आणली होती मध्यान्ह भोजन योजना, तर ह्या आणण्यामागे योजना काय होतं की स्कूल ड्रॉपिंग रेट आहे, बरेच विद्यार्थी शाळा गळती व्हायचे की, मग ते थांबवण्यासाठी काय होतं, हे मध्यान्ह भोजन आणण्यात आलेले. PM पोषण, निपुण भारत आहे, स्वयं पोर्टल आहे, हे बघा. आता याच्यामध्ये काय, हा थोडासा पार्ट करंट अफेअर्सला अलाइट होतो. नवीन शैक्षणिक वर्षात लागू होणारे बदल आणि राज्यानं स्थापन केलेल्या समित्या, काही समिती आहेत का, त्याचे अहवाल तुम्ही बघायचे आहेत. लक्षात येते का, राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर. ठीक आहे, भाषा धोरण कसं आहे शिक्षणासंदर्भात, त्रिभाषा धोरण काय आलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. आरोग्य हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. मेन्स GS2 मध्ये जनरल क्वेश्चन बघून, मग आता ह्याच्यामध्ये प्रमुख योजना बघा. ठीक आहे, जन आरोग्य योजना महाराष्ट्राच्या संदर्भात, महात्मा फुले जन आरोग्य योजना. ठीक आहे, आभा कार्ड आहे, आयुष्यमान भारत योजना, ह्या बघा, आयुष्यमान भारत योजना, ह्या सगळ्या योजना डिटेल बघायच्या आहेत. ठीक आहे, करंटवर जोर आहे या पार्टचा, डिटेल बघायचं. मग सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कसं आहे, पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. मग आता काय आहे याच्यामध्ये, डॉक्टर्स रेशो कसा आहे, नर्स रेशो कसा आहे, पेशंटची पर हेड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे, ही आकडेवारी. ठीक आहे, याच्या आधारावर तुम्ही मेन्सला क्वेश्चन व्यवस्थित लिहू शकताय. प्राथमिक स्तर उपकेंद्र कशा पद्धतीने, प्राथमिक आरोग्य कशा पद्धतीने आणि प्रतिबंधात्मक उपाय. आणि मग आता प्राथमिक आरोग्याने कशा पद्धतीनं जे काय ते ग्रामीण स्तरावरचं जे काय आरोग्य किंवा लोअर स्तरावरचं जे आपण म्हणू की खालचा प्रमुख स्तर मानला जातो. ठीक आहे, तर तिथे कशा पद्धतीने आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाइड करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली किंवा तिथे कशा पद्धतीने डॉक्टरांची संख्या कमी पडते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित दोन्ही बाजू त्याच्या बघून घ्यायच्या. द्वितीय स्तरावर मग कसं ग्रामीण रूरल हेल्थ, उपजिल्हा रुग्णालय, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असते किंवा इथे कशा पद्धतीने अजून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. तृतीय स्तर म्हणजे काय, जिल्हा स्तरावरच्या म्हणजे काय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स वगैरे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्या. आता आरोग्य करत असताना फक्त एवढंच बघायचं की नाही, इन्फ्रास्ट्रक्चर, मग याच्या पद्धतीत असणाऱ्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या आरोग्यासंदर्भात, वेगवेगळ्या आजारासंदर्भात असलेले वेगवेगळे जे काही योजना आहेत त्या बघायच्या. लक्षात येते का? ठीक आहे, तर वेगवेगळे कार्यक्रम कशा आरोग्याच्या संदर्भात राबवले जातात हे आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत. ठीक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नॅशनल हेल्थ मिशन, याची सुरुवात 2005 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणून झाली होती. पुढे 2013ला त्याच्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान समाविष्ट करण्यात आलं आणि ते काय राष्ट्रीय आरोग्य अभियान. ह्याचं काय उद्दिष्ट काय, वेगवेगळ्या बालमृत्यू दर, आता ह्याचा डाटा खूप महत्त्वाचा आहे. बालमृत्यू दर, माता मृत्यू दर, हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. संसर्गजन्य बिगर संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण मिळवायचं हे कशा पद्धतीने, हा सगळा करंट
मध्ये तुम्हाला हा डेटा मिळून जाईल. अशा स्वयंसेविका ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा दुवा मानला जातात. त्यांचं काम कशा पद्धतीने राहिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, तो काय कार्यक्रम, मी काय मगाशी सांगितलं की सगळ्या योजना ज्या काही ह्याच्या संदर्भात महत्त्वाच्या योजना आहेत आधीपासूनच्या त्या व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी, हा कार्यक्रम कसा आहे, ह्या कार्यक्रमाने काय फलित प्राप्त केलं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. लक्षात येते का? थोडंसं फास्ट होते बट काय ते योजना तुम्ही अशा पद्धतीने बघून घ्या. ज्या काही योजना आहेत ना त्या इन डिटेल अशा पद्धतीने प्रिपेअर करायच्या आहेत. ठीक आहे, लक्षात येते का? एनिवे इथं थोडंसं हे झालेलं आहे बट योजना बघा आणि त्याच्या प्रमुख तरतुदी अशा पद्धतीने हे बघून घ्या. ठीक आहे, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, ह्या सगळ्या योजना. ठीक आहे, आता हे काय मीन्समध्ये तुम्हाला लिहायला फॉर्डर पॉईंट उपयोगी पडतात किंवा प्रिलिम्सला थेट योजनेवर क्वेश्चन येतात. ठीक आहे, एमपीएससीला तर येतं, यूपीएससीला सुद्धा येतात, स्टेटमेंट येतात की वयामध्ये वगैरे काय किती वयापर्यंत हे आहे अवेलेबल आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. संविधानिक आणि धोरणात्मक मुद्दे काय याच्या संदर्भात सार्वजनिक हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्यसूचीत एंट्री 6 मध्ये येतो. मार्गदर्शक तत्वे काय DPSP 47 नुसार लोकांचे आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य DPSP मध्ये आहे. ठीक आहे, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017चं व्यवस्थित बघा. आरोग्य धोरण GDPच्या 2.5% खर्च आरोग्यावर करण्याचे आणि आयुष्यमान मर्यादा 70 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. हे आरोग्य धोरण बघा. ह्या सगळे मुद्दे मी आज मेन्शन केले आहेत ना ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. व्हॅल्यू ॲडिशन काय, डिजिटल हेल्थ, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन, हे काय मिशन ह्याच्या बघा, ह्याच्या तरतुदी बघून घ्या. ठीक आहे, करंटमध्ये आहे तुम्हाला, हे न्यूजमध्ये असतं, ह्याची तरतुदी बघा. प्रीला ह्याच्या तरतुदी विचारतात, मेन्सला तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. महाराष्ट्राचे आरोग्य निर्देशांक बघा. नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकात वेगवेगळ्या राज्यांचं कसं एक्झाम्पल आहे किंवा आता ज्यावेळी तुम्हाला इन डिटेल लिहायला लागतं कुठल्या राज्याचं जे काय परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्यांनी काय विशेष गोष्ट राबवली त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स राहिला, तर ही केस स्टडी म्हणून तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहायचे. साथीचे रोग कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील आरोग्याच्या संबंधित तरतुदी. ठीक आहे, हे व्यवस्थित बघून घ्या. पुढे आहे सामाजिक क्षेत्र. याच्यामध्ये खूप हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावर क्वेश्चन मीन्सला प्रोबेबली येतो. गरिबी निर्मूलन, पॉवर्टी एलिव्हेशन, वेगवेगळे पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम काय, मग ते अगदी गरिबी हटाव कार्यक्रमापासून सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहिती असणं अपेक्षित आहे. हे जे विकासाचे अर्थशास्त्र आणि प्रशासकीय धोरण ह्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने महत्त्वाचं आहे. लक्षात येते इकॉनॉमीला सुद्धा हा थोडासा पार्ट अलाइंड आहे. सापेक्ष दारिद्र्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. मनरेगा सारख्या योजना कशा पद्धतीने इम्पॅक्ट केला की 100 दिवस जे आहे ते रोजगाराची हमी. ठीक आहे, आणि याचं मग सोशल ऑडिटिंग, मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे सोशल ऑडिटिंगचं कशा पद्धतीने. अंत्योदय योजना कशा पद्धतीने गरिबांना संस्थात्मक माध्यमातून शाश्वत उपजीविका मिळवून देणार. प्रधानमंत्री आवास योजना, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. 24 पर्यंत सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट होतं. ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. ठीक आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये सबसिडीज आणि वेगवेगळ्या, आता सामाजिक क्षेत्र म्हटलं की काय, एक मिनिट तुम्हाला इथं. ठीक आहे, त्याचं वेगवेगळ्या सबसिडीज बघून घ्या. मग त्याच्यावर क्वेश्चन येतो की फ्रीबीज, सबसिडीज आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे थोडंसं इकॉनॉमीला जाईल हा पार्ट, बट ह्याचं अंडरस्टँडिंग तुम्हाला महत्त्वाचं आहे. पोषण अभियान, मी मग सांगितलं की पोषण अभियान ह्याच्यावर क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे. पोषण अभियानाचं उद्दिष्ट काय आहे? ठीक आहे, ॲनिमिया ह्या सगळ्या गोष्टी कमी करणं. मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य, महिला आणि बालकांच्या एकात्मिक विकासासाठी नवीन जे काही अम्ब्रेला स्कीम आहे ते आहे हे. ठीक आहे, तर ICDS एकात्मिक बाल विकास कार्यक्रम अंगणवाडी स्तरावर अंमलबजावल्या आणि मातृवंदना योजना, पहिल्या जिवंत अपत्यासाठी 5,000 रुपयाची आर्थिक मदत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्येक अभियान असेल, प्रत्येक योजना असेल तर त्याचे सगळे डिटेलिंग तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, बचत गट, आता पुढे हा महत्त्वाचा पार्ट आहे. सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि ह्याचं सगळं. याच्यामध्ये महिला सक्षमीकरण करायचे तर त्याच्यामध्ये बचत गटांचा रोल महत्त्वाचा राहिलेला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो महिला सक्षमीकरण. ऑब्व्हियसली याच्यामध्ये 10 ते 20 महिला गटांचा गट बचत. आता सेल्फ हेल्प ग्रुप हा वेगळाच टॉपिक आहे, आपण नेक्स्ट सेशनमध्ये सुद्धा आपण इन डिटेल बघूयात आपण. ठीक आहे, सेल्फ हेल्प बँक लिंकेजेस प्रोग्राम, नाबार्ड आणि ह्याच्या कसं म्हणजे आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये बचत गटांना वेगवेगळ्या कर्ज पुरवठा केला जातो की स्वयंसहायता बचत गटांना. ठीक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान काय, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जो आहे त्या अंतर्गत महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना असरसारख्या प्रदर्शनातून मिळणारी बाजारपेठ. ठीक आहे, आता लिज्जत पापड हे त्याचं एक्झाम्पल मानलं जातं की राष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीनं
सेल्फ हेल्प ग्रुप मोठ्या लेवलवर जाऊ शकतो. लखपती दिदी स्कीम आहे, महिला बचत गटांमार्फत ग्रामीण महिलांच्या वार्षिक उत्पन्न जे आहे ते 1,00,000 रुपयांपर्यंत नेण्याचं नवीन उद्दिष्ट आहे. म्हणजे ह्या योजना आहेत, ह्या योजना तुम्हाला मेन्सला फॉर्डर पॉईंट्स किंवा प्रीला त्या योजनेसंदर्भातच येईल काय उद्दिष्ट आहे योजनेचं, त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर हा डेटा तुम्हाला करंटमधून मिळून जाईल. स्किल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे. कौशल्य विकास, मग ह्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम पुन्हा अंतर्गत आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने चालतो, ह्याच्यामध्ये काय काय गोष्टीचा समावेश आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. संस्थात्मक काय, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि MSD कौशल्य विकास मंत्रालय यांच्या अंतर्गत येतात हे कार्यक्रम. ह्याच्यामध्ये PM कौशल्य विकास योजना, उद्योगपूरक जे आहे ते कौशल्य विकास प्रशिक्षण द्यायचे, कौशल्य प्रशिक्षण द्यायचं आहे कॅन्डिडेट्सना. संकल्प आणि स्ट्राईव्ह हे महत्त्वाचं आहे. कौशल्य विकासासाठी गुणवत्ता आणि संस्थात्मक मजबूतीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू केलेले प्रकल्प आहेत. आता हे कशा पद्धतीने इम्पॅक्ट क्रिएट करू शकतात हे थोडंसं मीन्सला थोडंसं तुम्ही विचार करायचा आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान, महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू आहे. राज्यातील तरुणांसाठी स्थानिक स्तरावर प्रशिक्षण देणे. आणि स्किल इंडिया मिशन ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे, गरिबांच्या हाताला काम आणि उद्योगांना कुशल मजूर हे त्याचं ब्रीद आहे. ठीक आहे, कौशल्य प्रदान करणं, कुशल मजूर निर्माण करणं हे ह्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. संस्थात्मक तुलना काय, केंद्र आणि राज्य स्तरावर अंमलबजावणीमधला फरक समजून घ्या. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इकॉनॉमीला जरी असला तरी ह्याच्यातलं हे समजून घ्या. मुख्य परीक्षेच्या उत्तरांमध्ये जर तुम्ही लिहित असाल तर दारिद्र्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये तुम्ही SDGचा उल्लेख केला तर तुमचं उत्तर जे आहे ते इफेक्टिव्ह होऊन जाईल. बजेट, आता ह्यासाठी ऑलमोस्ट काय, बजेट हे डॉक्युमेंटच खूप महत्त्वाचं आहे. बजेट ज्यावेळी येतं त्यात सगळ्या गोष्टीतल्या तरतुदी आपण व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. तर ते इकॉनॉमीसाठी असेल, वुमन एम्पॉवरमेंटसाठी असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर पॉलिटीसाठी, GS2साठी असेल, कुठल्याही गोष्टीसाठी ते खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. मग बजेटमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी काय नवीन तरतुदी करण्यात आलेल्या हे बजेट ज्यावेळी येतं त्यावेळी तुम्ही ह्या नोंदी ठेवा. प्लस त्याला इकॉनॉमिक सर्व्हे ऍड करा. इकॉनॉमिक सर्व्हे प्लस बजेट तुम्ही व्यवस्थित रेफर करायचं आहे. का मागचं सेशन आणि हे सेशन जे आहे ते प्युअर तुम्हाला करंटमधूनच हा तुम्हाला डेटा मिळेल. ठीक आहे, हे जे काय असरचा रिपोर्ट आता मगाशी एज्युकेशन संदर्भात, आता ह्या वेगवेगळ्या योजना जरी जुन्या असल्या तरी त्या न्यूजमध्ये असतात. मग त्याचं तुम्ही डिटेलिंग काढून घ्यायचं, काय आहे योजनेचं, काय कधी लागू करण्यात आली होती, काय मग कालांतराने त्या योजनेमध्ये काही गोष्टी ऍड करण्यात आल्या काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे तुम्ही बघा. आता GS2चं आन्सर रायटिंग, आपण आन्सर रायटिंगची सिरीज सुरू केलेली, ते विद्यार्थ्यांनी प्रॉपर रिस्पॉन्ड नाही केला. मी ते परत सिरीज सुरू करणार आहे. मेन्स अ डे, DMQ म्हणून सिरीज होती आपली, डेली मेन्स क्वेश्चन. त्याच्यामधून आपण ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करू की कशा पद्धतीने एखाद्या विषयाचा आन्सर लिहायचं तुम्हाला. मग आता विशेषतः तुम्हाला GS2चं उत्तर लिहायचं ना, तर ही कलमं अशा आहेत बघा, ते लक्षात ठेवायचे. लक्षात येते का? आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे, मग सांगितलं की असरचा रिपोर्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, सेकंड ARCचा रिपोर्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिटी. तर ह्या सगळ्या गोष्टी, लॉ कमिशन, ठीक आहे, तर ह्या बाबी यायला पाहिजे GS2चा आन्सर लिहिताना. मग हे कसे, मी तुम्हाला सांगितलं हे प्रिपेअर करायचं. तुम्हाला करंट न्यूजमध्ये येतं त्याचं डिटेल करायचं. लॉ कमिशन काय, कधी, कसं, काय, कशा पद्धती, काय रिकमेंडेशन झालं, एखादी कमिटी आहे, ठीक आहे, तर त्याचा रिपोर्ट काय सांगतो, तर त्याच्या रिकमेंडेशन्स काय आहेत, तर ते लिहून तुम्ही ह्याच्या गोष्टी तुम्हाला उत्तर लिहावं लागेल GS2चं. फक्त नॉलेज कंटेंट आहे तर हे रेफरन्सेस यायला पाहिजे, तर तुमचं उत्तर जे आहे ते प्रभावी होणार आहे. आपल्याला काय अल्टिमेटली करायला लागलं, सिलेबस डिकोडिंग म्हणजे फक्त सिलेबस नाही सांगत, तुम्हाला कसं लिहायचं उत्तर, इंटरव्ह्यूला काय उपयोगी पडेल. उदाहरणार्थ जर बघितलं आपण इथं जर म्हटलं तर तुम्ही आता महाराष्ट्राची ही जी योजना आहे प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान, ह्या योजनेसंदर्भात तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं UPSCच्या किंवा MPSCच्या, तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे काय योजना आहे, कौशल्य विकास करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काय योजना आहे, कशा पद्धतीने ह्या योजनेसंदर्भात सांगू शकाल का, हा इंटरव्ह्यूला क्वेश्चन येऊ शकतो. त्यावेळी तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणून आपली जी तयारी जी आहे ती प्रीसाठी नाही आहे, आपली तयारी मेन्ससाठी नाही आहे, आपली तयारी फक्त PT साठी नाही, आपली तयारी फायनल सिलेक्शनसाठी आहे. म्हणजे काय, प्रिलिम, मेन्स आणि पर्सनलची टेस्ट, ह्या तिन्ही गोष्टीसाठी एकत्रित आपल्याला तयारी करायची. लक्षात येते काय, ऑफिसर व्हायचं फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी आहे, ना की प्री पास होणं आणि मेन्स क्रॅक करणं.
ठीक आहे, ह्या अर्थानं आपण सिलेबस डिकोडिंग करतो आहोत. म्हणून तुम्ही समजून घ्या ही सिरीज किती महत्वाची आहे. तर आय होप तुम्हाला नक्की आवडली असेल ही सिरीज. तर इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. आणि आन्सर रायटिंग जे आहे ते सगळ्या गोष्टींचं ते आपण डेली आन्सर रायटिंग सिरीज परत सुरू करतोय. ठीक आहे, मी एक क्वेश्चन मीन्स आपण डेली डिस्कस करूया. आता काय करू, त्याच्यात थोडेसे रिफॉर्म करतो मी इन डिटेल. तुम्हाला तो कॉन्सेप्ट सांगेन आणि त्याच्यावर तुम्ही ते जे आहे ते आन्सर लिहायला सुरुवात करा. ठीक आहे, 2-3 दिवसात आपण ही सिरीज परत सुरू करूयात. तर अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना नक्की ही सिरीज पोहोचवा. तुर्तास इथे थांबूया. अभ्यास करत राहा. धन्यवाद.